Hello everyone. Today we are going to discuss some short examples related to partial fraction, which is the last part or last topic of the chapter number 3 integration. And in last lecture we already discussed how to solve the given rational function by using partial fraction. And there are several types to find the integration of rational function by using partial fraction, in which first is non-repeated linear factor, second one repeated linear factor, and third one product of linear factor and non-quadratic or non-repeated quadratic factor. So let us discuss the solution of this example, that is, write down given function or given integration capital I equal to integration twice x cube minus 3 divided by x square minus 5 into x square plus 4 with respect to dx. आणि या टाइपचे इंटिग्रेशन सॉल्व करायचं असेल तर या ठिकाणी बघा सिंपली आपण x स्क्वेअर ची व्हॅल्यू जर m पुट केली तर त्या ठिकाणी कन्वर्जन्स आपल्याला मिळतील. मग कन्वर्जन्स पर्यंत या ठिकाणी फंक्शन्स वर काय दिले, फंक्शन्स रॅशनल फंक्शन टॉइस x स्क्वेअर मायनस 3 अपॉन x स्क्वेअर मायनस 5 इंटू x स्क्वेअर प्लस. मग या ठिकाणी x स्क्वेअर ला एक पर्टिक्युलर नाव आपण जर दिलं तर त्या ठिकाणी टॉइस x मायनस 3 डिवाइड बाय x मायनस 5 x प्लस 4 अशा टाइपचे फंक्शन त्या ठिकाणी क्रिएट होईल. तो या ठिकाणी लेट x स्क्वेअर इज इक्वल टू m. आपण काय म्हटलं, x स्क्वेअर ला m हे नाव दिले. मग पुढच्या स्टेपला हे जे काही पार्शियल किंवा रॅशनल फंक्शन असेल ते कशामध्ये कन्वर्ट होईल. देयरफॉर टॉइस x स्क्वेअर मायनस 3 डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस 5 इंटू x स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू ज्या ज्या ठिकाणी x स्क्वेअर असेल त्या ठिकाणी m सबस्टिट्यूट करा. टॉइस m मायनस 3 टोटल डिवाइड बाय m मायनस 5 इंटू m प्लस 5. मग असं तर रॅशनल फंक्शन आपण कन्वर्ट केलंय आणि आता हे जे फंक्शन असेल रॅशनल फंक्शन याचा पार्शियल फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेस करायचा आहे. देयरफॉर we can express the given rational function twice m minus 3 total divided by m minus 5 into m plus 5 is equal to. मग या ठिकाणी नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असतील या नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचा पार्शियल फॉर्म आपण या ठिकाणी एक्सप्रेस करूया. दॅट इज कॅपिटल A इक्वल टू कॅपिटल A अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर दॅट इज m minus 5 plus capital B upon second linear factor that is m plus 4. By taking LCM on the right hand side we get A किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. A into m plus 4 plus B into m minus 5 total divided by m minus 5 into m plus 4 is equal to twice m minus 3 total divided by m minus 5 into m plus 4. मग हे फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. दोघांचा दोन्ही साइडचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो एकमेकांना कॅन्सल करा. पुढच्या स्टेप मध्ये जी काही रिक्वायर्ड किंवा रिझल्टंट टर्म असेल ती असेल twice m minus 3 is equal to a into m minus 4 किंवा या ठिकाणी कॉन्स्टंट ने आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि त्यामधलं m कॉमन घ्या. या ठिकाणी असेल a plus b outside the bracket m plus 4a minus 5b. या ठिकाणी दोन्ही कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, a आणि b, बाय कम्पेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ लाइन पॉवर ऑफ m and constant term. And therefore comparing the coefficient of
like power of m and constant term we get. मग या ठिकाणी त्या इक्वेशन मध्ये m ची लाईक पॉवर आणि कॉन्स्टंट टर्म जर आपण कंपेअर केल्या तर या ठिकाणी m चा कोएफिशिएंट असेल 2 इज इक्वल टू राइट हँड साइड ला m चा कोएफिशिएंट असेल a b and second constant term that is -3 is equal to 4a minus 5b. म्हणजे दोन्ही इक्वेशन जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले तर आपल्याला त्या ठिकाणी a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी मिळेल 5 into 2 that is 10 is equal to 5a plus 5b. आणि सेकंड इक्वेशन त्यामध्ये जर आपण किंवा ऍड केलं त्यामध्ये तर या ठिकाणी असेल -3 is equal to 4a minus 5b. दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन केली तर या ठिकाणी 10 minus 3 that is 7 is equal to 5 plus 4 that is 9a plus 5b minus 5 get cancelled and therefore a equal to 7/9. We are दोन इक्वेशनचे ऍडिशन केल्यावरती आपल्याला एक कॉन्स्टंट त्या ठिकाणी मिळाला तो असेल a equal to 7/9. Put a equal to 7/9 in the given equation we get b equal to 2 minus 7/9. That is value of b equal to 11/9 and therefore b is equal to 11/9. मग दोन्ही कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केले. दोन्ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर इक्वेशन मिळेल twice m minus 3 upon m minus 5 into m plus 4 is equal to value of a that is 7/9 total divided by m minus 5 plus value of b that is 11/9 total divided by m plus 4 and therefore next term but value of m is nothing but x square. ते x square त्या ठिकाणी रिप्लेस करा. आपल्याला फायनली मिळेल twice x square minus 3 divided by x square minus 5 into x square plus 4 is equal to 7/9 total divided by x square minus 5 plus 11/9 upon x square plus 4 ब्रॅकेट क्लोज. मग या ठिकाणी रॅशनल फंक्शनला आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय तर 7/9 divided by x square minus 5 plus 11/9 divided by x square plus and therefore next term above integration become that is capital I equal to integration twice x square minus 3 divided by x square minus 5 into x square plus 4 with respect to dx is equal to त्याचे इंटिग्रेशन घ्या that is square bracket 7/9 total divided by x square minus 5 plus 11/9 divided by x square plus 4 square bracket complete with respect to dx. And by using linearity property we can write the above integral as 7/9 into integration 1/x square minus 5 means square root 5 bracket square with respect to dx plus second constant that is 11/9 into 1/x square plus twice square with respect to dx. And therefore final answer 7/9 integration 1/x square minus a square is nothing but 1/twice a into log of x minus a divided by x plus a mod complete plus second constant 11/9 into 1/x square plus a square is nothing but 1/a tan inverse of x upon a plus constant. And therefore final answer
त्या ठिकाणी फायनल आन्सर लिहा शेवट दॅट इज कॅपिटल I इक्वल टू 7 upon 9 to the 18 square root 5 log of mod x minus square root 5 divided by x plus square root 5 plus 11 upon 18 tan inverse of x upon 2 plus constants, which is the required solution of the given function, that is integration twice x square minus 3 divided by x square minus 5 divided by x square plus. Now we are going to discuss the solution of this integral. Write down solution here. Given integral, that is capital I equal to integration 1 upon 2 cos x plus sin twice x with respect to dx. But we know that the value of sin twice x is nothing but 2 sin x into cos x with respect to dx. We know that the sin twice x is nothing but 2 sin x cos x. त्यामधून 2 cos x throughout common घ्या. We get integration 1 upon 2 cos x inside the bracket 1 plus sin x with respect to dx, which is equal to त्यामध्ये 1 by 2 हा कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन च्या आउटसाइड द्या. इनसाइड इंटिग्रेशन त्या ठिकाणी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला cos x ने मल्टिप्लाय करा. We get cos x divided by cos x into cos x, that is cos square x into 1 plus sin x with respect to dx. मग या ठिकाणी cos square x चे कन्वर्जन तुम्ही 1 minus sin square x मध्ये करू शकता. Therefore next step capital I equal to 1 by 2 integration cos x divided by 1 cos square x is nothing but 1 minus sin square x into 1 plus sin x with respect to dx. But 1 minus sin square x is nothing but integration 1 by 2 cos x divided by 1 minus sin x into 1 plus sin x into 1 plus sin x with respect to dx, which is equal to 1 by 2 integration cos x divided by 1 minus sin x into 1 plus sin x into 1 plus sin x, that is 1 plus sin x whole bracket square with respect to x. Now we call it as equation number first. Then substitute, put value of sin x is equal to t, implies derivative of sin x is cos x is equal to dt upon dx, that equals divide the dx with multiply करा. We get cos x dx equal to dt, and therefore equation 1 become capital I equal to 1 by 2 integration cos x dx is nothing but dt total divided by 1 minus t into 1 plus t bracket square. We are इक्वेशनचं आपण ऑब्झर्वेशन केलं त्या ठिकाणी t plus 1 हा फॅक्टर टॉइस रिपीट झालाय. म्हणजे जे इंटिग्रेशन असेल ते पार्शियल फ्रॅक्शनच्या सेकंड टाइप मध्ये. सेकंड टाइप काय दिलाय तर रिपीटेड लिनियर फॅक्टर. या ठिकाणी दोन फॅक्टर असतील त्यामुळे t इक्वल टू -1 हा दोन वेळेस रिपीट झालाय. आणि देयरफॉर 1 upon 1 minus t into 1 plus t bracket square equal to a divided by 1 minus t plus b divided by 1 plus t plus c divided by 1 plus tc किंवा 1 plus t whole bracket. जो फॅक्टर तुमचा रिपीट झालाय तो किती वेळेस रिपीट झालाय तिथपर्यंत ती कंटिन्यू करायची. 1 plus t 1 plus t square.
जर 3 वेळेस रिपीट झाला असता तर आपण पुढे प्लस d अपॉन 1 प्लस t ब्रॅकेटचा क्यूब केला असता. मग या सगळ्याचा एलसीएम फाइंड आउट करा. एलसीएम असेल 1 प्लस t ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस t. आणि मग ती पुढच्या स्टेप मध्ये त्या एलसीएम मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी असेल e इंटू 1 प्लस t ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू 1 प्लस t इंटू 1 मायनस t प्लस c इंटू 1 मायनस t इज इक्वल टू 1. दोघांच्या डिवाइडच्या जे टर्म असतील 1 मायनस t 1 प्लस t स्क्वेअर आणि इकडचे एलसीएम असेल 1 मायनस t इंटू 1 प्लस t होल ब्रॅकेट स्क्वेअर. Get cancelled with each other and resultant term is nothing but 1 equal to a into 1 plus t square plus b into 1 plus t 1 minus t plus a into 1 minus t. To find the values of a, b and c, put first factor that is t equal to 1. We get 1 equal to, but t equal to 1 जर आपण सबस्टिट्यूट केलं तर ज्या ठिकाणी 1 minus t असेल त्या दोन्ही टर्म या ठिकाणी 0 मिळतील. म्हणजे सेकंड आणि थर्ड टर्म 0 असेल. या ठिकाणी t इक्वल टू 1 पण 1 पुट केलं तर 1 प्लस 1 2 2 चा स्क्वेअर असेल 4 and this implies value of a equal to 1 by 4. Second, put second factor that is t equal to minus 1. t equal to minus 1 जर आपण सबस्टिट्यूट केलं तर t plus 1 ज्या ठिकाणी असेल त्या दोन्ही टर्म 0 होतील. मग फर्स्ट आणि सेकंड टर्म मध्ये 1 plus t प्रेझेंट आहे आणि प्रेझेंट असल्यामुळे त्या दोन्ही टर्मची व्हॅल्यू 0 असेल. सो इन लास्ट स्टेप c into minus 1 minus 2 that is minus 2 किंवा 1 minus of minus त्या ठिकाणी प्लस होईल आणि त्या दोघांची व्हॅल्यू असेल टॉइस c implies c equal to 1 by 2. त्या ठिकाणी c ची व्हॅल्यू किती मिळाली 1 by 2. आणि पुढची टर्म जी असेल जे फॅक्टर रिपीट झाला असेल तर त्या ठिकाणी t ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करू शकता आणि 0 पुट केली तर त्या ठिकाणी 1 इक्वल टू सगळे कॉन्स्टंट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. ते असतील a प्लस b प्लस c ते कॉन्स्टंट असतील आणि a प्लस b प्लस c आपल्याला इक्वल टू 1 मिळाले. त्यामध्ये a आणि c ची व्हॅल्यू पुट करा. वी गेट b इक्वल टू 1 मायनस value of a that is 1 by 4 minus value of c that is 1 by 2 and equal to 1 minus half that is 1 half minus 1 by 4 is equal to 2 minus 1 upon 4 that is 1 by 4 and therefore value of b is equal to 1 by 4. मग तीनही व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केल्या. त्या तिघांची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला फायनली मिळेल 1 अपॉन 1 मायनस t इंटू 1 प्लस t ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a that is 1 by 4 डिवाइड बाय 1 मायनस t प्लस व्हॅल्यू ऑफ b that is 1 by 4 डिवाइड बाय 1 प्लस t प्लस value of c that is 1 by 2 divided by 1 plus t brackets and therefore finally capital I becomes capital I equal to 1 by 2 integration inside the bracket put the value of 1 upon 1 minus t into 1 plus t bracket square is equal to 1 by 4 into 1 minus t plus 1 by 4 into 1 plus t plus 1 by 2 divided by 1 plus t bracket square bracket complete with respect to t is equal to या ठिकाणी जे काही इंटिग्रेशन असेल ते लिनिअरिटी प्रॉपर्टीचा यूज करून सेपरेट करा 1 by 4 into 1 by 2 that is 1 by 8 integration 1 upon 1 minus t with respect to t 1 by 4 into 1 by 2 that is 1 by 8 integration 1 upon 1 plus t with respect to t plus 1 by 2 into 1 by 2 that is 1 by 4 integration 1 upon 1 plus t square with respect to t and therefore final answer
that is 1 by a into minus log of 1 minus t plus 1 by a into log of 1 plus t plus 1 by 4 into tan inverse of t plus constants. And therefore final answer, that is capital I equal to minus 1 by 8 log of 1 minus t plus 1 by 8 log of 1 plus, दोघांमध्ये 1 by 8 कॉमन घ्या, आतमध्ये लॉगरिथमची प्रॉपर्टी अप्लाय करा. प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी असेल 1 plus t divided by 1 minus t plus 1 by 4 into tan inverse of t plus constants. And therefore lastly put the value of t, which is nothing but log of 1 plus sin x divided by 1 minus sin x plus 1 by 4 tan inverse of sin x plus constants, which is the required solution of the given example, integration 1 upon 2 cos x plus sin cos x with respect to. Now we are going to discuss the last example in this chapter, and example is like integration tan theta plus tan cube theta divided by 1 plus tan cube theta with respect to t. So your integral is capital I equal to, numerator मधून tan theta कॉमन घ्या, inside the bracket 1 plus tan square theta divided by 1 plus tan cube theta with respect to d theta, which is equal to integration tan theta into 1 plus tan square is nothing but sec square theta total divided by 1 plus tan cube theta with respect to d theta. We call किंवा नाही म्हटलं तरी चालेल, इक्वेशन फर्स्ट तुम्ही नका पुढच्या स्टेपला जर आपण tan थीटा याची व्हॅल्यू जर x सबस्टिट्यूट केली तर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा फाइंड आउट केलं तर ते असेल tan थीटाचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर थीटा is equal to dx upon d theta, तो डिवाइड कर d theta इकडे मल्टीप्लाई करा is equal to dx, and therefore above equation become capital I equal to tan theta is nothing but x sec square theta into d theta is nothing but dx total divided by 1 plus x cube, which is nothing but integration x divided by 1 plus x cube is nothing but 1 plus x into 1 minus x plus x square with respect to dx. हे कसे होतं लिहिले आपण, we know that a cube plus b cube is nothing but a plus b into a square minus ab plus b square. Using that equation आपण ही जी नेक्स्ट स्टेप असेल ती अशा प्रकारे एक्सप्रेस केली, and therefore x upon first linear factor that is 1 plus x into second non-repeated quadratic factor that is 1 minus x plus x square is equal to, मग याला हा जो रॅशनल फॉर्म असेल तो थर्ड टाइप मधला असेल, आणि त्या थर्ड टाइप मधला रॅशनल फॉर्म तुम्ही क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, त्यामध्ये असेल a upon first linear factor 1 plus x प्लस या ठिकाणी क्वाड्रॅटिक टर्म जर असेल तर वरती लिनियर टर्म कन्सिडर करा bx plus c डिवाइड बाय 1 minus x plus x square, दोघांचा एलसीएम फाइंड आउट करा किंवा सिंपली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा a into 1 minus x plus x square plus 1 plus x into bx plus c, which is equal to a into 1 minus x plus x square plus 1 plus x into bx plus c divided by 1 plus x into 1 minus x plus x square असेल. त्या दोन्ही साइडच्या डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो कॅन्सल करा. We get the final term x equal to a into 1 minus x plus x square
प्लस 1 प्लस x इंटू bx प्लस c. या ठिकाणी सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करा. a मायनस a x प्लस a x स्क्वेअर प्लस bx प्लस c प्लस b x स्क्वेअर प्लस c x. मग त्यामध्ये x स्क्वेअर चा टर्म कलेक्ट करा. इकडली साइड असेल 0 into x स्क्वेअर प्लस 1 into x प्लस 0 into c is equal to a किंवा कॉन्स्टंट क्वाड्रेटिक टर्म कलेक्ट करा. a प्लस b कॉमन टर्म x स्क्वेअर त्यानंतर प्लस b प्लस c मायनस a into x आणि कॉन्स्टंट टर्म असेल a प्लस c that is a plus c. On comparing the like power of x, like power of x we get we are getting x square यांचे कोएफिशिएंट कंपेयर करा. a plus b equal to 0 we call it as equation number first. Second, b plus c minus a equal to 1 we call it as equation number second. And number 3, a plus c is equal to 0 we call it as equation number 3. हे तीन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करा. आपल्याला abc च्या व्हॅल्यूज मिळतील. मग त्या फाइंड आउट करायच्या असतील तर कुठल्या तरी दोन इक्वेशनचे व्हेरिएबल सेट करा. मग या ठिकाणी ac दिलं, या ठिकाणी ac दिलं. b ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ a त्यामध्ये सबस्टिट्यूट करा. we get b equal to b nothing but minus a and therefore equation second become c value of b is minus a and हा minus a minus twice a is equal to 1 आणि लास्ट जे इक्वेशन असेल ते असेल c plus a is equal to 0. या दोन्ही इक्वेशनची जर आपण सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शन आपल्याला मिळेल c minus twice a equal to 1 c plus a is equal to 0. दोघांची सबट्रॅक्शन करा. मायनस मायनस मायनस. मग या ठिकाणी प्लस c आणि मायनस c कॅन्सल. मायनस twice a minus a that is minus 3a is equal to 1 implies a equal to minus 1 by 3. a ची व्हॅल्यू किती मिळाली? minus 1 by 3. b equal to minus 1 by 3 असेल तर b equal to minus of minus 1 by 3 implies b is equal to plus 1 by 3. b equal to 1 by 3 असेल आणि आपल्याला a ची व्हॅल्यू minus 1 by 3 मिळाली म्हणजे c ची व्हॅल्यू किती मिळाली? implies c equal to minus of a and value of a is nothing but minus 1 by 3 minus minus plus that is 1 by 3. And therefore value of ABC are 1 by 3, 1 by 3, 1 by 3. फक्त a ची व्हॅल्यू त्यामध्ये मायनस असेल. And therefore our equation become x upon 1 plus x into 1 minus x plus x square total which is equal to value of a that is minus 1 by 3 total divided by 1 plus x plus bx plus c that is 1 by 3 x plus 1 by 3 total divided by 1 minus x plus x square and therefore the given integration become capital I equal to square bracket minus 1 by 3 divided by 1 plus x plus 1 by 3 into x plus 1 by 3 total divided by 1 minus x plus x square square bracket complete with respect to dx. पण त्यामधला लिनिअरिटी प्रॉपर्टी यूज करून इंटिग्रेशन सेपरेट करा. या ठिकाणी असेल minus 1 by 3 इंटिग्रेशन 1 upon 1 plus x with respect to dx plus
दोघांमधलं 1/3 कॉमन घ्या. इनसाइड द ब्रॅकेट x plus 1 divided by 1 minus x plus x square with respect to dx, which is equal to minus 1/3 integration 1 upon 1 plus x with respect to dx plus 1/3. आणि या ठिकाणी रॅशनल फंक्शन दिलंय, त्या ठिकाणी आपण जर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर असेल तर त्याचं इंटिग्रेशन इझिली फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी dy dx ऑफ x स्क्वेअर मायनस x किंवा 1 मायनस x प्लस x स्क्वेअर याचं जर आपण फाइंड आउट केलं तर ते असेल twice x मायनस. मग हे जे डेरिव्हेटिव्ह असेल ते आपल्याला न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचं. मग कसं ऍडजस्ट करता येईल? 2 ने डिवाइड करा, कारण या ठिकाणी इंटू ऍब्सेंट आहे. इंटिग्रेशन twice x minus 1 plus 3 divided by 1 minus x plus x square with respect to dx. या ठिकाणी twice x minus 1 plus 3 means plus 2. या दोघांमधलं जर आपण कॉमन घेतलं तर आतमध्ये असेल 2 into x plus 1. मग या ठिकाणी x plus 1 as it is आणि तो extra 2 असेल. त्याला कॅन्सल करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 ने डिवाइड केलं आणि therefore next term which is equal to minus 1/3 integration 1 upon 1 plus x with respect to dx plus 1/6. दोघांना सेपरेट करा, that is integration twice x minus 1 divided by 1 minus x plus x square with respect to dx into plus 1/6 into 3 upon 1 minus x plus x square with respect to dx. मग हे जे तीन इंटिग्रल असेल त्याला सेपरेट नाव द्या, I1 plus I2 plus I3. We call it as equation number 4. मग या इक्वेशनला काय नाव द्या? 4. And solving one by one. First, capital I1 equal to minus 1/3 1 upon 1 plus x with respect to dx is equal to minus 1/3 log of 1 plus x plus constant c is equal to minus 1/3 log of 1 plus tan of theta plus constant c. We call it as equation number 5. 5 म्हणजे काय असेल? कॅपिटल I1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. नेक्स्ट we have to find the value of I2 and therefore capital I2 equal to integration or 1/6 into integration twice x minus 1 divided by 1 minus x plus x square with respect to dx. मग याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. we know that f dash of x divided by fx with respect to dx is equal to log of fx plus constants, and therefore I2 equal to 1/6 into log of 1 minus x plus x square plus constant c, which is equal to 1/6 log of 1 minus tan of theta plus tan square of theta plus constant c. We call it as equation number 6, which is nothing but I2. So I1 find out kila, I2 find out kila. Now we have to find the value of I3. That is I3 equal to 1/6 integration 3 divided by 1 minus x plus x square with respect to dx. मग यामधला 3 कॉन्स्टंट जो असेल तो इंटिग्रेशनच्या आउटसाइडला लिहा. 3/6 इनसाइड द इंटिग्रेशन 1 अपॉन त्याला कॉम्प्लीट स्क्वेअर करा. मग कॉम्प्लीट स्क्वेअर करायचं असेल तर 1/2 into कोएफिशिएंट ऑफ x त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/4 त्यामध्ये एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. we get 1 plus 1/4 minus 1/4 minus x plus x square with respect to dx, which is equal to 3/6 is nothing but 1/2 integration 1 upon 1 plus 1/4 that is 5/4. या सगळ्यांना मायनस जर आपण कॉमन घेतलं तर इनसाइड द ब्रॅकेट
एक्स स्क्वेअर प्लस एक्स किंवा नाही तर तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्ही 1/4 ची पोझिशन इंटरचेंज करा. ती पोझिशन असेल या ठिकाणी 1 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी किती मिळेल? विच इज नथिंग बट 4 minus 1. 4 minus 1 that is 3/4 plus हिची व्हॅल्यू असेल x minus 1/2 whole bracket square with respect to dx. And therefore next step, capital I3 equal to 1/2 integration 1 upon square root 3 upon 2 bracket square plus x minus 1/2 bracket square with respect to dx. त्याचा फॉर्म्युला आपण जर अप्लाय केला तर तो असेल dx divided by x square plus a square is nothing but 1/8 tan inverse x upon a, which is equal to 1/2 as it is. 1/8 is nothing but 1 upon square root 3/2 tan inverse of x by a, which is nothing but x minus 1/2 divided by square root 3/2 plus constant c equal to 1 by square root 3 tan inverse of twice x minus 1 divided by square root 3 plus constant c is equal to I3. We call it as equation number 7. And now equation 4 become equation 4 मध्ये सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. We get equation 4 become capital I equal to I1, but value of I1 is nothing but minus 1/3 log of 1 plus tan theta plus जो कॉन्स्टंट असेल ते सगळ्यांचे कंबाईन कॉन्स्टंट आपण लास्टला ऍड करूया plus I2, but value of I2 is nothing but 1/6 log of inside the 1 minus tan theta plus tan square theta plus the combined constant असेल तो शेवटला आपण ऍड करूया plus value of I3 that is 1 upon square root 3 tan inverse of 2 times value of x is nothing but tan theta minus 1 divided by square root 3 आणि सगळ्यांचे कॉन्स्टंट जो असेल तो c plus c that is c dash, which is the required solution of the given partial function. And this brings to the end of my session. Thank you for listening. या ठिकाणी आपला इनडेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर हा आज एंड झालाय. याची काही एक्सरसाइज किंवा एक्सरसाइज 3.4 असेल तर तुम्ही त्या ऍप्लिकेशनच्या हेल्पने सॉल्व्ह करा. ज्या ठिकाणी तुम्हाला काय क्युरी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते मला पर्सनल व्हॉट्सअप करा. In next lecture, we will start the next chapter, chapter number 4, that is definite integration. Okay, thank you.